भंगायना धर्मरक्षावया आपुल्या पाळशी भक्तया. तेव्हा देवाला अवतार घेण्याचं कारण काय, गरज काय, प्रास्ताविक सांगायचं. आपल्या आनंदाकरता देवाने सर्व सृष्टी काय केली, निर्माण. एकदैन कंठावेची केली निर्माण हो चौदा भवने गगन चंद्र सूर्य तारांगणे. आणि त्याच्या आनंदाकरता भगवंताने धर्म निर्माण केला. जर धर्म नसले त्याच्यामध्ये ती सृष्टी चालणार नाही. धर्माचं महत्त्व प्राणापेक्षाही जास्त आहे. बरोबर. प्राणापेक्षा म्हणजे काय, माणसं म्हणतात प्राण गेला तरी चालेल पण धर्म जाता कामा नाही. इतकं धर्माला काय श्रेष्ठत्व आहे. म्हणून धर्माचं संरक्षण करण्याकरता आणि देवाला काय घ्यावं लागतं. आणि जर स्वैराचार असेल, काय असेल, मग त्याच्यामध्ये कुठं सुख असते का. मुलगा बापाला बाप म्हणण्याकरता तयार नाही, स्वैराचार सगळं. म्हणलं कीर्तनात नाही सांगाय. अलीकडचा काळ असा आहे ना, जर बाप एखाद्या मुलावरती रागवला, अरे म्हणायला लागले तुला काय कळतं का, तुझ्या करता. मुलगा आजचा म्हणत असतो तू माझा बापच कशाबरोबर देशील. स्वैराचार म्हणतात, मनमानी व्यवहार, त्याला काय म्हणायचं. जर त्याच्यामध्ये धर्म नसेल तरी सृष्टी टिकणार नाही. धर्माच्या रक्षणाकरता देवाला काय घ्यावं लागतं. तो धर्म कुणाला सांगितलेला हा एक प्रश्न. परमेश्वराने सर्व सृष्टी निर्माण केली आहे, त्याच्यात जड आणि चेतन आहे. दोन विभाग आहे त्याच्यामध्ये. जड कुणाला म्हणायचं, चेतन कुणा. ज्याच्यामध्ये ज्ञान आणि क्रिया आहे त्याला चेतन म्हणायचं. ज्याच्या ठिकाणी ज्ञानही नाही क्रिया नाही त्याला काय म्हणायचं, जड म्हणायचं. त्या चेतनामध्ये अंडज जारज स्वेदज उद्भिज असे खाणी आहे. मग सर्वांच्याकरता धर्म सांगितलेला आहे की फक्त माणसाकरता हे सर्व सृष्टी. पशुपक्षाला काय कळते, गायला काय कळते, काय आपल्या मालकाचं शेत आहे दुसऱ्याचं शेत आहे इथं चढून आहे. शहाणा मनुष्य काय करत असतो, जर एखाद्याच्या शेतामध्ये गाय चरत असली तर गाडीवर रागवतो का मालकाला सांगतो. गायला काय समजते, काय मालकाचं आहे. तात्पर्य असं. म्हणून धर्म जो सांगितलेला आहे तो 3 खाणीमध्ये नाही. अंडाच्या पुढे उद्भिज याच्यामध्ये आहे. आणि ते पुन्हा जारज याच्यामध्ये पशु पक्षी याच्याकरता काय नाही. धर्म कोणाकरता आहे, मनुष्य प्राण्याकरता. पण मनुष्य प्राणी निर्माण करून त्याला आनंद प्राप्त व्हावा एवढ्याकरता धर्माची काय केली, संस्था आहे. त्याच्यामध्ये प्रवृत्ती लक्षण धर्म, निवृत्ती लक्षण धर्म. प्रवृत्ती लक्षण म्हणजे अभ्युदय निश्चयस हेतुसिद्धीचा धर्म. ज्याच्या योगाने नाही का व्यावहारिक भाव व्यवहार सुखरूप होतो त्याला म्हणायचं अभ्युदय. आणि ज्याच्या योगाने आणखी कायमची दुःख निवृत्ती होत असते, मोक्षापर्यंत जाता येते, त्याला निश्रेयस असं म्हणतात. प्रेयसच्या निश्चयाच्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा अभ्युदय नैयायिकांची व्याख्या बघा. अभ्युदय निश्चयस हेतुसिद्धचा धर्म हा चोदना लक्षणार्थो धर्म. वैदिक धर्माची धर्मो विश्वस्य जगत प्रतिष्ठा. धारणा धर्म प्रत्येकाला धर्म सांगेल. त्याच्यामध्ये प्रवृत्ती लक्षण म्हणजे कुठे प्रवृत्ती व्हावी, कुठे प्रवृत्ती होऊ नाही. दूध पिल्याशिवाय राहू नये, दारूचा त्याग केल्याशिवाय अलीकडे काय चाललेलं आहे जाऊ दे आपलं काय. तेव्हा प्रवृत्ती लक्षण धर्म, वर्ण आश्रम वगैरे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये सगळा विषय सांगितलेला आहे. आश्रम धर्म, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, ग्रस्त आहे का. आणि पुढे मग संन्यास. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, वान नाही का, ग्रस्त आश्रम सगळे धर्म सांगितले. संन्यास जो त्याग सर्वस्वाचा.
संन्यास धर्मामध्ये सर्वाचा काय असतो? त्याग असतो. तेव्हा हाताने स्वयंपाक करू नये. निर्नच्या क्रिया आहे. मग भिक्षेवरती उदरनिर्वाह करायचा. संन्यास धर्मामध्ये सगळ्या पापाची निवृत्ती होते. संन्यास घेतलं की सगळं पाप काय होतं? असं शक्ती त्याच्यामध्ये. पण ते संन्यास धर्म काय करावं लागते? पाळावं लागत असते. नाहीतर मग टीका विनाकारण कोणावर टीका करणं चांगलं नाही. नाहीतर मग आपलं हे होईल ना, म्हणजे पुष्कळ त्याच्या हे सगळे धर्म त्याच्याकरता काय केलेलं आहे? ही सर्व 14 भावना निर्माण केली ना, हे सगळे लोक निर्माण केले. सुखाने जगता यावं त्यांच्याकरता काय केलं पाहिजे. पण लोक कोणत्या मार्गाने निघाले? वाम मार्गाने. मोक्षाचा मार्ग काय केला? सोडून दिला नाही का? चांगला मार्ग काय केला? आणि वाईट मार्गाचा आचार करायला लागले. बस आहे ना. म्हणून मग त्याच्याकरता देवा पापी जे अभक्त धर्मीचे झाले. म्हणून मग त्याला धर्माच्या संरक्षणाकरता साधेचं कार्य आहे. कोणाचं कार्य आहे? धर्मरक्षा व्हायसाठी. साधूचा धर्म थोडा वेगळा आहे. एक सांगितलं साधूच्या याच्यामध्ये काय आहे? साप आहे, वाईट आहे. तो साप कसा आहे? वाईट आहे. एक म्हणत असतो ते काही नाही, त्याला काय करायचं? मारूनच टाकायचं, ठेवायचं नाही. एक म्हणतो चाललाय आपण या रस्त्याने जाऊ. कोणत्या रस्त्याने? विरुद्ध रक्षणे आपलं निघून जावं. एक भाग. आणि एक म्हणत असतो नाही, त्याचा दात काय करायचा? पाडून टाकायचा. त्याला मारायचं नाही, त्याला काय करायचं? हे पहा, तो विषारी प्राणी आहे म्हणून ठेवायचाच नाही, मारूनच टाकायचं आहे. देवाचं कार्य आहे. दुर्जनाशी ते काही नाही. काय करायचं? दुसरा वर्ग असा आहे, जाऊ द्यायचं त्याला, आपण बाजूला होऊन जायचं. बरं का? आणि तिसरा वर्ग असा आहे, त्याचे दात पाडून टाकायचे. काय करायचे? आणि त्याचा आपल्या कार्याकरता काय कर. साधूचा वर्ग कोणता आहे? जे कळाची व्यंकटी मारून टाकायचं का त्याला दुर्जनाचं सज्जन करायचं? हे कोणाचं कार्य आहे? एवढ्यावर काम भागत नाही. म्हणून धर्मरक्षणाकरता भक्ता राखे पायापाशी. आता इथे असा प्रश्न उत्पन्न होतो, 3 कार्य आहे ना. भक्ताचं संरक्षण, पुढे नाही धर्माचं संरक्षण, भक्ताचं आणि दुष्टाचा नाही. हे 3 कार्य आहे ना. मग धर्माचं संरक्षणाकरता दुष्टाचा हनन आणि साधूचं रक्षण करण्याची जरूरत काय? याचा प्रश्न. दुष्टाचं हनन केल्याशिवाय, मारल्याशिवाय साधूचं रक्षण होऊ शकत नाही. त्याला काय केलं पाहिजे? मारलंच पाहिजे. देवाच्या कार्यामध्ये हे परित्राण आहे आणि विनाश आहे. पुढे त्याच्यावरती दोषाचा विचार आपण नंतर करू. मग साधूच्या रक्षणाकरता दुष्टाचं हनन करणं याची आवश्यकता काय? त्याच्याकरता दुष्टाला मारल्याशिवाय काम भागत. कारण कोणाचं रक्षण करायचं आहे? साधूचं. कोणाकरता? धर्माकरता. म्हणजे साधूच्या रक्षणाची आवश्यकता काय? धर्म कोणामुळे जगतो? सुगंध पाहिजे असेल तर कशाचं रक्षण केलं पाहिजे? फुलाचं. आवाज पाहिजे असेल तर वाद्याचं काय केलं पाहिजे? नाही का त्याला थापा मारून कुठे आवाज निघत असतो ना वाद्य. गुण हा गुणीच्या आश्रयाने राहतो. कोणाच्या? गुणीच्या आश्रयाने, नाही का? मग दैवी संपत्तीचे गुण कोणाच्या आश्रयाने राहतात? साधूच्या आश्रयाने.
आणि त्याच्यामुळे जगामध्ये का दैवी प्रकृती भजनतनान्य मनसो ज्ञात्वा होता. मग त्याचा दैवी संपत्ती जे गुण असते त्यांचंच रक्षण करणे हे देवाचं काय नाही तर धर्म राहू शकणार नाही. मग भक्ताचं संरक्षण करणं केलं आहे का म्हणायला लागले तुम्ही कोणी. त्याच्यात सांगता भक्ता राखे दुर्जनाची धर्मरक्षा वया अवतार घ्यायची. धन्य मग एक उदाहरण देऊन सांगितलं. अंबऋषीसाठी माहिती आहे तुम्हाला. अंबऋषी म्हणजे महान भागवत भक्त. प्रत्येकाही एकादशी द्वादशी राखून दशमी राखून हे जे भगवंताच्या ज्या तिथ्या आहे भक्तीच्या याच्यामध्ये साधनामध्ये एकादशी व्रत हे साधन सांगितलं आहे. द्वादशी व्रत हे सुद्धा साधन आहे. वारकरी करतात. द्वादशी शिराप्तीचा उत्सव असतो. मग हे सगळं ह्याच्या त्याला कोणतं व्रत स्वीकारलं होतं अंबरीशाने साधन द्वादशी. तुम्हाला तर काल आपण सगळं सांगून टाकलं काय साधन द्वादशी काय. मग प्रत्येकाचं लावायचं बघा. भक्ताच्या संरक्षणाकरता कसा कसा वेळ घेतो आणि किती आतुरतेने त्याचं रक्षण करतो. सगळं आपलं पाला गजेंद्र मीराबाई काय तुमचे द्रौपदी प्रल्हाद या सर्वांचं काय केलेलं आहे. एवढ्यावरच नाही झालं उचणीचं काही नाही. अतिष्ठे भावभक्ती देखोनी दासीपुत्र कन्या पदुराच्या पक्षी सगळा अभंग. मग देवाला ते सहन होत नाही. न सावे देवा भक्ताचं दुःख देवाला काय होत नाही सहन होत नाही. मग त्याच्याकरता परमात्मा काय करतो. अंबरीषासाठी जन्म सोशियले दुष्टनिळे पुढचा आहे धन्य कृपा सिंधू आपला तो बोल. म्हणाला काही प्रमाण आहे का. मग सांगितलं की तू सांग की गीतेमध्ये काय केलेलं आहे. आपला तो बोल साच करू नाहीतर काय होईल. सांगतो एक आणि करतो एक नाही का. आपला तो म्हटलं तो सामान्य आहे का असामान्य आहे. आपला जो बोल साच करे हे जर तो याप्रमाणे वागला बोले तैसा नाही तर मग पुराण तुझं काय करणार नाही. तू का म्हणे तुझं वर्णिती तुझ्या गुणाचं सगळे पुराण काय करतात. तू का म्हणे तुझं वर्णिती. मग परमात्मा कसा होय कृप नारायण दया सिंधू म्हणा कृपा सिंधू म्हणा चालतं की भगवंताच्या अंतःकरणामध्ये असलेली. आता एक 2-3 प्रश्न उत्पन्न होत असतात त्याच्यामध्ये. परमात्मा भक्ताचं काय करतो संरक्षण करतो आणि त्याच्याकरता अवताराला येतो. कशाला येतो. कारण समान सत्तेमध्ये साधक काय होत असतो व्यवहार होतो ना. एका सत्तेमध्ये आहे ना समान सत्ता लागते ना त्याच्यामध्ये काय होत असतो साधकवाद. मग देवाला कोणाच्या सत्तेमध्ये यायला पाहिजे भक्ताच्या असं काम कोणाचं करायचं आहे. मग पारमार्थिक सत्तेत जाऊन काम बघेल का. मग कुठे यावं लागेल भक्ताच्या. हा एक भाग तिथूनच काम करता येत नाही का. त्याच्या सत्तेमध्ये येण्याचा तुम्हाला माहिती समान सत्तेत काय होत असतो. मग ज्याच्या संकल्प मात्र करून ब्रह्मांड काय होते. मग त्याला भक्ताच्या सत्तेमध्ये येण्याचा आवश्यकता काय. तर कोणत्या सत्य 11वा अध्याय घ्या गीतेचा त्याच्यामध्ये सर्व विषय आणखी सांगण्यामध्ये आलेला आहे. 11व्या अध्यायामध्ये आहे का म्हटलं देवा तू कुठून येत असतो. एवं स्थात आत्माराम परमेश्वर द्रष्टोमिच्छामि ते रूपमश्वरम पुरुष. म्हणलं ते तर भक्ताच्या संरक्षणाकरता जे काही रूप घेऊन येतो ते कुठून घेतो. जयाचे संकल्पे होय रंकावे ते मुद्दल रूप तुझे जेठोनी दिवजान चतुर्भुजे सुरकार्याचे निव्याजे ते मुद्दल रूप तुझे.
मग त्याच्याकरता हे सगळे होतं. म्हणून देवाव ब्रह्मणो रूपम मूर्तांच्या मूर्तांच्या असे 2 रूप आहे भगवंताचे. मग ज्या ज्या वेळेला ज्या ज्या कार्याची जशी संगती असेल त्या त्या कार्याकरता त्याप्रमाणे की तो होऊन त्या भक्ताचं काय करतो. सर्व रक्षणाची जबाबदारी कोणावरती आहे? देवावर आहे ना. हा एक ग्रहाने वेदच काय करे. मग कोणता अवतार? मत्स्य अवतार. पृथ्वी कुठं जायला लागली? तो का वेळूचा दांडा होता का असा फिरवायला? नेहरू पर्वत होता बा. रवी कशाची होती? आणि मंथन कोणाचा होता? समुद्राचा. आणि ते कुठं जायला लागलं? देवाने कोणतं रूप धारण केलं? कस्य होता? मत्स्य. कस्य पृथ्वीच चोरून नेली. काय हिरण्याक्षाने. त्याच्याकरता कोणता अवतार घेतला? वराह. बळीराजाकरता वामन. हे सगळे प्रल्हादाकरता कोणता? आणि क्षत्रिय मातले त्यांना निर्धारण करण्याकरता परशुराम होता. आणि सर्वांना आनंद देण्याकरता राम होता आणि कृष्ण होता. बस दोन्ही पूर्ण अवतार. आणि पुढचे बुद्ध अवतार पांडुरंगाचा आहे समजता का? त्याचं प्रमाण आहे. पुंडलिकाकरता कोणता अवतार आहे? पुंडलिकाची भेटी. आणि ती भेटीवरती काय? अवताराच्या राशी असं म्हटलेलं आहे. तो भाव भेटीवरी शंख चक्र गदा पद्म असा अवतार घेतला आहे ना. माझा अवताराला येणे म्हणजे वरून काय येणे? खाली येणे. त्याच्या सत्तेमध्ये तुम्हाला जरूरत काय? त्या सत्तेमधून तुम्ही काय करू शकता? काम करू शकता. येण्याची आवश्यकता काय? बरं तसं भगवान सांगतात. म्हणलं तुमचं सामर्थ्य कमी पडेल की तुम्हाला कुठं यावं लागते? आणि तुम्ही तर समर्थ आहात की मग तुमचं सामर्थ्य काय पडलं? मग वेदाचं वर्णन फुकट जाईल. परमात्मा कसा आहे? सर्व सामर्थ्यवान आहे. वेदाने काय केलेलं आहे? वर्णन केलं आहे. ते वर्णात न्यूनपणा येईल. काही एवढा म्हणायचं सर्व सामर्थ्य म्हणायचं भक्ताच्या सत्तेमध्ये यायचं नाही का? श्रीमंत म्हणायचं मला जे मागेल देण्याची आमची इच्छा आहे. आणि एखाद्याने 5,000 मागेले म्हणजे 5 रुपये घेऊन जा. तुझं सामर्थ्य काय म्हणलं? मग येण्याची आवश्यकता. त्याचा अर्थ असा आहे परमात्म्याला त्या सत्तेत राहून सुद्धा दुष्टाचं हनन करताय. दुष्टाला काय करता येते? मग का मारत नाही? त्याचा अर्थ असा आहे बघा. भक्ताला त्रास दिल्यानंतर त्याला बरं काहीतरी रोग झाला म्हणा किंवा काहीतरी देवाने हे केलं म्हणा. आता हे बघा 2 प्रकार आहे ना. एखादा मनुष्य एखाद्या माणसाला शस्त्राने मारताना दिसत असतो. काय दिसतो? आणि अटॅक आला तर दिसतो का? मग अटॅक आला तर दिसतो. मग तसाच जर रोगाने म्हणा आणि त्याने मारला तर लोक काय म्हणतील? आपल्या मरणी मेले. काय मेले? दुसऱ्याने मारलं असं काय होणार नाही. समजलं? आणि भक्ताच्या करता मिळतो. भक्ताला देखील काय वाटते? दुष्टालाच वाटते. भक्ताला आणखी भक्ताचं संरक्षण करणारा कोणीतरी आहे. कोणीतरी भक्ताचा काय संरक्षण कराय. परमात्म्याने जरी येऊन आणलं म्हणजे मग संरक्षण. आणि पुन्हा भक्ताला सुद्धा असं वाटते आमचा कोणीतरी काय आहे. कोणीतरी आमचा काय संरक्षक आहे. आम्ही ज्याची भक्ती करतो तो आमच्याकरता संकटाच्या वेळेला काय येतो असा कोणाचा विश्वास बसेल. म्हणून अवतार घ्यावा लागेल. आणि दुष्टावर जरब बसेल. आपण जर आणखी नाही का यांना जर मारलं तर आपल्याला काय कोणती याचा कोण आहे? पाठीराखा आहे.
नाही का? जर हिरण्यकशिपूचा अवतार झाला नसता तर लोकांना वाटलं असतं काही केलं तरी चालते. कोणाचा अवतार घ्यावा लागला, हिरण्यकशिपू करता नरसिंहाचा काय करावा लागला. म्हणून दुष्टाला काय बसली पाहिजे जरा, आणि भक्ताला काय झाला पाहिजे? विश्वास. म्हणून धर्मरक्षावया या अवताराचं काय प्रयोजन आहे? मला दुसरा प्रश्न आहे साहेब, तेवढ्यावर काम मागत असते त्याप्रमाणे धर्माचं आचरण करणे, भक्तीचा प्रभाव चालू ठेवणे, हे जे चालत आलेले आहे मागचे धर्म, हे चालवण्याकरता बरं का आम्हाला त्यांच्या काय घ्यावं लागतं होता. आम्ही जर अवतारच घेतला नाही, काय घेतला नाही तर देवळ बांधतील कशाला? देव आहे म्हणून काय बांधायचे? देवच नाही, नाही का? म्हणून काय करावं लागतं? भक्तीचा प्रभाव कसा झाला पाहिजे? चालू राहिला पाहिजे, सतत चालू राहिला पाहिजे, खंड होता कामा नाही. याच्याकरता आम्हाला काय घ्यावं लागतं? अवतार घ्यावा. तेवढ्यावर काम मागत नाही. पुन्हा भक्ताचा आग्रह असतो. कोणाचा? आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणेच तो काय केला पाहिजे? नामदेवराय वगैरे, तुकोबाराय वगैरे, पुंडलिकराय वगैरे भक्त बघा की ते म्हटलं ते आम्हाला जमणार नाही. 10वी रूप माझं गोपिका आणि ठेवू दे चरणावरी माता. म्हटलं हे ब्रह्मज्ञानाराम काय ते म्हटलं ते जाऊ दे तुझं तिकडे तिकडे नको ब्रह्मज्ञान, मी भक्त तू देव ऐसे घरी. त्या भक्त करता तसंच देवाला काय करावं लागतं? नामदेव महाराजांचं आहे ना, तीर्थयात्रेला निघालेला नामदेव महाराजांचं दर्शनाला गेले दक्षिण भागामध्ये. नामदेव महाराज दर्शनाला जात नव्हते बा, काय करत नव्हते. ते म्हणायला लागले, म्हणाले नामदेवा दर्शन कर की. म्हणलं मी हे पहा बरं का, हे असल्या देवाला, झोपलेल्या देवाला आणि हे केलेल्या देवाला आम्हाला काही मानत नाही. मग आम्हाला कोणतं रूप जे पुंडलिका पुढे उभे असे त्या रूपाशिवाय आम्ही दुसरं काही जाणत. कारण जो ज्याचा भक्त असतो तो कट्टर भक्त असतो. बरं काय हे देवळाच्या निवेदने काय मग कोणतं पाहिजे? समचरण नाही. दृष्टी विटेवरी साडी ठेवले दोन्ही कटेवरी आणि ऐसे रूपवारी, हे भक्ताची लक्षणं असतात. ते तुलसीदास महाराज होते ना, आणि ते बरं का वृंदावनला गेले, पुढे गोकुलला गेले. याच्यामध्ये मग तिथल्या देवतेकरता काय झालं पाहिजे? दर्शनाकरता गेलं पाहिजे. मग तिथे गेले, मग दर्शनाकरता गेले आपल्या भगवान श्रीकृष्णाच्या. पुढे कुठे तुलसीदास बरोबर दारापर्यंत गेले, देवाच्या दर्शनाला काय होईना, जाईना. शेवटी देवाकडूनच रावल्या गेले नाही. म्हणलं अरे तुलसीदादा, म्हणलं दर्शन का घेत नाही आमचं? कोण म्हणतंय सर? कोण आतुर झालं? तर तुलसीदास म्हणलं मी दर्शन आमचे इंद्रिय सांगतात काय करीत नाही, मी त्यांना सांगतो म्हणलं माझ्या देवाचं दर्शन करा. ते पाय जात नाही, हात जोडत नाही, काय करा. म्हटलं असं का बरं? ते सांगितलं म्हणलं असल्या देवाचं दर्शन घेत नाही. मग कोणत्या देवाचं दर्शन घेतो? राम होता. तुलसीदास प्रभू हे कोणाचे भक्त आहे? राम. ऐकायचं रामचरित मानस कोणी दिला? तुलसीदास. आपल्याकडे जशी ज्ञानेश्वरी गाथा प्रिय आहे, उत्तर भागामध्ये कोणता प्रिय? तुलसीराम आहे. ते बापू वगैरे गोड रामायण सांगणार. मग आता आपल्या भक्ता करता ते म्हटलं हे जमणार नाही, मी मुळेच दर्शन घेणार नाही. मग देवाने काय केलं? म्हटलं तुला दर्शन द्यायचं आहे का? मग कोणत्या अवतारात आमचं दैवत आहे तो बंद घे.
मग देव काय झाला, मरुदी मुकुट काढ, तोंडावरची मरुदी काय ठेवली, आता मोराचा पिसा असला मुकुट काय म्हणून मुरली मुकुट दुरा आहे ते धनुष्य बाण आली हात काय घेतलं. आणि ब्रज तुलसीदास के कारण ब्रजनाथ भय रघुनाथ. तो कोण झाला, राम अवतार झाला. हा भक्ताचा काय असतो हे सगळं ते जमणार नाही. जे पुंडलिका पुढे बाकीचे रूप मला लाज वाटत होती. मी काय करायचा, खाली मान घालायचा. तर देवाला सांगतो तीर्थयात्रा करून आल्यानंतर मला सगळी रूपं पाहिली, मला काय म्हणतात आवडत नाही आहे ना. तेव्हा ते भक्ताचा काय असतो, याच रूपामध्ये आम्हाला काय करतो दर्शन दे. म्हटलं ती बाकीची रूपं आम्हाला काय होणार नाही, जमणार नाही. ते म्हटलं वाकडा पाय ठेवायचा नाही, विटेवरून सुद्धा काय करणार नाही, खाली ठेवायचं नाही. म्हणलं हे सक्रांत गदा बिदा कशाला आणली, हिला काय हे काय रावणाला मारायचा आहे का, कंसाला मारायचा आहे का, इथं काय वार करायला मारण्याकरता आले. म्हणलं मग काय दे टाकून. ते चक्रही टाकलं आणि काय टाकले, कदाही टाकले. आणि ते एस टी ड्रायव्हर आहे का नाही, कारच्या माणसाने ती उचलली बघा. त्या एस टी ड्रायव्हर असतो ना, त्याच्या असं चक्र असते, एकीकडे गदा असते. तो सांगतो म्हटलं अगोदर चहा कोणाला पाहिला, गाडीच्या मालकाला सांगत असतो अगोदर चहा कोणाला पाहिला मला, नंतर तुम्ही प्याजा. ते म्हणलं इतका आग्रह का, म्हणलं माझ्या हातात आहे की नाही, असं पे असं पे उलट फिरवलं की. हे सगळं त्याला एक निष्ठावंत भाव. म्हणून देवाच्या करता, संतांच्या करता, भक्ताच्या करता देवाला काय घ्यावं लागतो, हा. पण त्याच्यावरती विषमता आणि निर्गुणता असे दोन दोष आहे. म्हणलं अवतार घेता आहे आम्हाला मान्य आहे, पण तुमचं वाक्य आहे ना हृदयाला, समोहम सर्व न मे द्वेषोस्ति न प्रिय. आणि असंही असून तुम्ही दुष्टाला काय करता, मग मारता. म्हणलं मला काय निर्दयपणा आला ना. तुम्हाला भक्त आणि भक्त या दोनमध्ये काय दिसतो, विषमता आली ना. काय बरं अभक्ताला काय करता, मग काय आला निर्दयपणा आला. तुमच्यावरती काय आले दोष आहे, याची वाट काय. आता हे सांगायचं म्हटलं हे पहा, समोहम सर्व, सर्वाच्या ठिकाणी मी कसा आहो. म्हटलं एकावर तुम्ही प्रेम करतात, एकाला काय करतात, मग असं का. म्हटलं हे पहा आमचं प्रेम सर्वावरती काय स्वाभाविक प्रेम आहे. आम्ही सृष्टी निर्माण केली नाही ना, मग सर्वावरती आमचं प्रेम कसं. समोहम सर्व, एक त्याच्यावरती एक दुसरा प्रश्न आहे, नैमित्तिक प्रेम म्हणतात. कोणतं प्रेम, ते मात्र सर्वावर काय नाही, ज्याचा जसा भाव असेल त्यामुळे. आणि सामान्य प्रेम, स्वाभाविक प्रेम कोणावरती आहे, यच्च यावत पदार्थावरती आमचं काय आहे. ते दृष्टांत आपला तो तुमच्या यांनी सुभद्रेने तक्रार केली होती बघा. ही तक्रार अशी होती की नारदाला सांगितलं. म्हणलं नारदा, म्हणलं हे दिवशी काय दिवशी भगवान
आणि द्वारकेमध्ये आले म्हणजे पहिल्या सुरूत द्रौपदीकडेच जातात. कुणाकडे जातात? आहे काय? आणि वेळ मिळाली तर काय होतात? आमच्याकडे येतात. म्हटलं असा भेद का बरं? बरं आमचं नातं हेच आहे. द्रौपदी मानलेली बहीण आहे काय, आणि मी कोण आहे? मला सख्खी बहीण आहे काय, सुभद्रा होती. माझा भेद का? म्हणजे नारदाने सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, देवाला विचारू आपलं हे असं तुझ्या ठिकाणी भेद का? म्हणजे नारदाला विचारण्याकरता येणार. देवाने सगळं जाणलं. म्हटलं हे विचारण्याकरता हे महाराज आल्याशिवाय, उभ्या शेंडीचे महाराज आल्याशिवाय राहणार नाही. मग आता यानं काय केलं पाहिजे? म्हणून देवाने काय केलं? असं बोट कापून घेतलं. काय घेतलं? बोट कापून घेतलं होतं. आणि ते रक्ताची काय लागली? मग आता नारद विचारायला आला. काय आला? की बा असं द्रौपदीवर ते प्रेम आहे, सुभद्रेवर काय नाही प्रेम नाही. तत्पूर्वी परमात्मा म्हणतो तुझ्या नंतर विचार की कधी काय अगोदर काय तू पट्टी घेऊन ये की जाऊ का? जवळच कोणाचा महाल होता म्हणून नारद गेला. म्हटलं नारदा विचारलं का? म्हटलं ते बाजू नंतर राहू द्या, अगोदर तुमच्या भावाचं काय होत कापलेलं आहे, त्याला बांधण्याकरता काय पाहिजे? लवकर द्या की म्हणाला. मग आता ही शोधायला लागली बा. श्रीमंताच्या घरी कुठं असे जुने साधरे असते का? तिथं रोज बदलवता. आणि तिथं कुठला ही सूटकेस पहा, ती सूटकेस पहा, तो शालू पहा, तो शालू पहा. नारद म्हणत असतो, सापडले का चंदी, सापडले का चंदी, सापडले का चंदी. ते म्हणतात नारदात तूच पाहू लाग, सापडलं. चिंदी काय होत नाही. मग काय विचार? म्हटलं सापडले का, सापडले का? आणि शेवटा प्रश्न म्हटलं मग जाऊ का आता? सब चिंदी नाही तर. म्हटलं हे पहा, असती तर मी दिल्याशिवाय नाहीच तर द्यायची कुठून. म्हटलं असती तर तुला काय केलेलं? म्हटलं मग जाऊ का? यशस्वी माघार जा. आणि तिकडून येऊन राहा, तिकडून द्रौपदी येऊन राहिली होती. कोण? आणि तिथे नारदाने सांगितलं, म्हटलं तुझ्या भावाची बोट काय झालेलं आहे, रक्ताची काय लागली, ते चिंधीची आवश्यकता आहे. ते पाणी घेऊन येऊन राहिले. डोक्यावर ते पाण्याचा काय होता. ऐकता बरोबर तिने वरचा हात काय दिला, सोडून दिला. घडा कुठं पडला? खाली पडला. आणि नेसलेल्या साडीची काय बांधली? चिंधी कापली बा. शोधून आणली का असलेल्या साडीचीच बांधली. सांग म्हणाला घेऊन जा लवकर. आणि लहानपणासारखा करत नको जावं. शस्त्राने हात कापून घेतो एवढा मोठा अक्कल नाही करत. नंतर शिव्या हसाडल्या. घेऊन जावं. आणि तो घेऊन आला बघा. मग तो भगवान म्हणायला लागले, म्हणलं नारदा तूच सांग. म्हणलं कोणाच्याकडे जायचं म्हणून अगोदर. म्हटलं हे पहा, सुभद्राचा प्रश्न होता ना. मग सुभद्राच्या घरी तो गेला होता, पट्टी आणली का? का नाही? ते म्हणले नाहीच तर द्यायचे कुठून. मग तिचं प्रेम कशावर होतं? माझ्यावर होतं की कपड्यावर होतं? आहे का? कपड्यावर प्रेम असल्यामुळे फाडण्याची काय झाली नाही. अधिक प्रेमाचा विषय कोण? द्रौपदीच्या बाबतीत कपड्यावर प्रेम आहे का? मग तिने काय केला? मग हे बघ, स्वाभाविक प्रेम कोणावर आहे? स्वाभाविक प्रेम सुभद्रेच्याकडे. आणि नैमित्तिक प्रेम
म्हणजे ज्याच्याकडे जास्त प्रेम असेल त्याचा काय परमात्मा आहे. अंबरीशीसाठी भक्त दुष्ट निर्धाळे. म्हणून भक्ताच्या ठिकाणी समोहम सर्वभूतेषु, आम्ही सर्वत्र ठिकाणी कसे आहोत, सारखे आहोत. पण त्यातल्या त्यात गुणावर ज्याचं प्रेम असेल, नैमित्तिक प्रेम, त्याच्यावरती आमचं प्रेम काय असते बघ. आणि गोपिकांच्या ठिकाणी कोणतं प्रेम आहे, आणावं लागत असते काय? कोणतं प्रेम आहे? स्वाभाविक प्रेम आहे. आणि आपलं जे प्रेम आहे, आपलं जे प्रेम असते ना, ते गुणावर अवलंबून असते. गुणावर नाही. रुक्मिणीचं प्रेम कशावर आहे? गुणावर आहे. तिने भगवंताचे काय ऐकले आणि मग प्रेमाचा विषय झाला. शुत्वा गुणान भवन सुंदरांते आरुष्य कर्मवीर नाही. ते याचा स्तोत्र आहे माझे, ते वना उपतात फार सुंदर म्हणाय. तिने भगवंताची कीर्ती ऐकली सुदैव नावाच्या ब्राह्मणाकडून. आणि वरील तर कोणाला वरील? शुत्वा गुणान भवन सुंदरांते. इतके गुण परमात्म्याच्या शिवाय दुसरीकडे कुठे? आणि इतका सुंदर परमात्मा त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. मनानेच काय केलं? लग्न होण्याच्या पूर्वीच काय केलं? वरून टाकलं बा. ते सगळ्या गवळणी बिवळणी तुम्ही वाचा, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल बघा. म्हणून याला कोणतं गुणावर अवलंबून आहे? नैमित्तिक प्रिय. आणि जे स्वभावतः आणून येत आहे. मुलावरती आईचं प्रेम कसं असतं? स्वभाव आणावं लागत असते का? मग मूल काही कसं एखादी बाई तक्रार घेऊन येत असते. ते म्हणले बाई तुमचं पोर किती खोडकर आहे, नाही का? म्हटलं काही आहे का त्याच्या घरी? आमच्या घरी येतं म्हणायला लागले, काही घेऊन जायचं. कोणाच्या घरी गेलं तर एक चप्पल घेऊन येतं, एक तिथं. आणि इतकंच नाही तर जाऊ द्या म्हणा, तुम्हाला सुद्धा काय होते? तर म्हणाला नाही, पैसे नाही दिले तर. मग ती बाई असती बघा. म्हटलं गंगूबाई तुम्हाला काय करायचं आहे? मग आमचा मुलगा आहे, तुम्हाला मारतो का? म्हटलं आम्हाला मारतो. आईला मारण्याचा हक्क म्हटलं मुलाला आहे. राग मान काम नाही. म्हणून आईचं प्रेम कसं आहे? स्वाभाविक आहे. मग गोपिकांचं परमात्म्याच्या ठिकाणी प्रेम होतं ते कसं होतं? आणून आणलेलं होतं का? या जाणवी गर्भीच्या श्रुती. सगळ्या गवळणी बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी हे सगळं आणखी पाहायला मिळेल. म्हणून परमात्मा आला स्वाभाविक प्रेम. म्हणून देवावर ते वैषम्य नैर्गुण्य नावाचा दोष येत नाही बरं का. आपल्या किंबहुना काय आहे त्याच्यामध्ये? देवाचे उपकारच आहे बघा. काय आहे? दुष्टाला मारल्यानंतर देवाचे उपकार कसे? तो दुष्ट जर राहिला असता तर दुष्टपणाच करी बसला असता. पुतना जर जिवंत राहिली असती तर बालकं काय करत? उलट तिला सन्मार्गाला लावलं. जो मोक्ष भक्तांना मिळतो तोच मोक्ष कोणाला दिला? पत्नीला. पत्नीला दिला ना. एवढ्या एका भक्ताला जिवंत ठेवून काय देतो? आणि दुष्टाला काय तो सनकाधिकाचे साहित्य सगळं म्हणजे मारो आहे. हे उपकार मानावे लागत असतात. म्हणून देवाच्या ठिकाणी वैषम्य नाही आणि काय नाही. हे नाही कसं आहे ना. ते राम अवतारामध्ये जेवढे राक्षस मेले होते ना, ते देवाला विचारलं. म्हटलं देवा त्यांना अमृत हे टाकलं तुम्ही, तर म्हणले बा सगळे राक्षस आहे. ते आपल्या यांनी काय झाले मेले. पण आमचं काम आहे ना,
म्हणून अमृत शिंपडून त्या राक्षसांचा काय केला. म्हणजे तुम्ही वानरांना आणखी अमृत का टाकलं नाही बरं. म्हणजे ते मूळचेच राम भक्त आहे म्हणून त्यांना शिक्षा देण्याचं काय नाही, उद्धार करण्याचं काय नाही. मग वानराचा काय करावं लागलं, आपल्या वालीच्या सुग्रीवाच्या सैन्याचा काय करावं लागला, रावणाच्या सैन्याचा काय करावं लागला. म्हणून अमृत देवाच्या ठिकाणी वैषम्य नाही, नैर्गुण्य नाही. परमात्मा एकाला भक्तालाही मोक्ष देतो आणि दुष्टालाही काय देतो. इतकाच फरक आहे, एकाला जिवंत ठेवणे, एकाला. म्हणून वैषम्य नाही, नैर्गुण्य नावाचा काय दोष नाही. भक्ता राखे पायापासून म्हणून अंबऋषीसाठी जन्मशोध दुष्ट निर्दाळले धन्य कृपा सिंधू आपला तो बोल तुका म्हणे तुझं वर्णिती होय नारायणे. मग परमात्मा दोघाला वेळ कृपा काय करतो, सारखी करतो. भक्तावरी आणि कुणावर ते अभक्तावर. म्हणून त्याला कृपा सिंधू म्हणतात. काय म्हणतात, त्याच्या दयेमध्ये कोणत्याही प्रकारे समोहम सर्व नमे द्वेषोस्ति प्रिया हे भजन ते तुम्हा भक्त्या मै ते शुद्धे. पुढचा तुमचा श्लोक आहे कोणता, आम्ही ज्याचे दास. मग सांगायचं हे वर्णन करण्याचं तुकोबर आहे ना, काय कारण पडलं नाही का. त्याच्यामध्ये पंढरीचं काय पुन्हा कोणाचं महात्म्य आहे, वर्णन करण्याचं कारण पडलं काय. मग सांगायचं तुकोबर आहे सामान्य भक्त होते का असामान्य भक्त होते. काय माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा पाळणं, उपास पारणे धारणा काय काय तिचं काय पाहिजे. तुकोबराची भक्ती म्हणजे भक्त श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे तुकोबरायला. आमच्या भक्तीमध्ये येवोने संसारी मी तो एक जाणे हरी अनेक काही नेक धंदा नित्य द्यात असे अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण अखंड न खंडे अभंगन आणि तुका म्हणे गंगे मिळणे. हे सर्व असे महान भागवत भक्त. मग संसाराला विचारतो का, संसाराच्या नावे घालून या वाढता हा पुण्य. मग तिथे काय आहे का संसार, संसार तो कोण लेखे विचार कसं. मग साहजिकच आहे, एवढ्या संसाराची फिकीर नाही काय. वारी पंढरपूरची भगवंताचं चिंतन. मग लोकांनी विचारलं म्हणले महाराज तुम्ही एवढी मोठी भक्ती करता नाही का, त्या भक्तीचा विषय काय आहे, या भक्तीचा नाही का असं काय आहे. तेव्हा कोणाला अनुसरून तुम्ही आणखी भक्ती करता. भक्तीच्या विषयी लोकांनी त्यांना काय केलेलं आहे विचारणा केली आहे. म्हणलं तुम्ही जी भक्ती करता त्या कोणाची भक्ती करतात, कोणाचे दास आहात तुम्ही. म्हणजे सांगतात आम्ही कोणाचे दास आहोत. आहे काय, ज्याचे आम्ही ज्याचा पंढरी आहे आम्ही त्याचे दास आणि पंढरी आहे. आम्ही त्याचे त्याचा पंढरी आहे. असं काय पंढरपूरला सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही कोणावर जास्त प्रेम करता. माझा पंढरपुरात आहे तरी काय भक्ताचं सांगायचं तो हा देवाचाही सामान्य आहे का देवाचा देव आहे. पंढरी वासन तो हा देवाचाही एक 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 आम्ही ज्याचे दास आणि त्याचा पंढरी तो हा देवाचाही. पंढरपूरचं महात्म्य आणि हा परमात्मा कोण आहे, देवाचाही देव. परिणाम काय झाला नाही का, नाही का दुसरं चरण आहे आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी. काय कळ काय निर्भय झालेला काय झाले. आता काळा वेळाची काही कोणती चिंता राहिली नाही नाही का.
पुढचा आहे ना, वेद जया त्याला प्रमाण काय? त्याचा पंढरी वा मी जास्तीत जास्त तो देवाचाही देव काय कळत. वेद जया तुमच्या मनानेच मोठेपणा सांगता का? मग त्याचा वर्ण भेद जया तुमची आमची काय कथा आहे? यम ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र वेद ही सांग पदक्रम परिषद ध्यानामस्तिन मनसा पश्य यशांतन विदुस्वास पुराणाची वाडंजी झाले साकार पुंडलिका वेद जया गाती श्रुती म्हणती तो देवाचाही काय कळलं? आपण ज्याचं वर्णन तुम्ही करता तो आहे तरी कुठताहीचा हृदयामध्ये नसता सगळा तोच सर्वांच्या हृदयात आहे. तुका म्हणे नीज तत्व हे वेद असा असलेला परमात्मा परिच्छिन्न नसून प्रत्येकाच्या तैसा हृदयामध्ये मी तरी जयाचे चौकटे मी भवणे असे जया निजेल याते उपासे असा माझा सांगायचा तो हा देवा पंढरीचं महात्म्य नाही का? आम्ही ज्याचे दास असं काय पंढरपुरात आहे की तुम्ही कोणाचं वर्णन करतात? मग थोडे काही क्षेत्र आहे का? उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड ऐसे चंद्रभागा ऐसे विमाती ऐसा विटेवर तुका म्हणे आम्हा कारणे म्हणलं बाप तीर्थ पंढरी जे भूवैकुंठ पंढरी पंढरी पाप नाही का? आवडे पंढरी भीमा असे तीर्थ पुष्कळचे पण पंढरी पुढची सरेचे काही पंढरीचे वारकरी जेवढं तुम्हाला पंढरपूरचं वर्णन करायचं असेल तेवढं काय करा. इतकं नाही का? पंढरी आहे वाघ आणि तो हा देवाचाही आणि तो पांडुरंगाचं जेवढं वर्णन करायचं इतकं वर्णन करण्याचं काय काय असतील देव पुष्कळ पण आमचा परमात्मा म्हणजे सगळ्या देवाचा अध्यक्ष आहे. तो देवाचा आहे. देव किती आहे? 33 कोटी 8 कोटी. मग त्याच्यामध्ये प्रकार पाडायचे ते देव आहे. पहिला प्रश्न असा देव म्हणजे काय? देवी पदवी कोणाला प्राप्त होते आणि पुन्हा या देवाचं काय आहे महात्म्य आहे ना कोणत्या देवाचं त्याचा पण काय कळकायचा आता देवपदाला कोण प्राप्त होत असतो? कोणी प्राप्त होते? मग कोण पाहिजे? ज्याच्यामध्ये दिव्यता आहे काय जो सर्वांना काय करतो देतो आणि सर्वांचं काय करतो जो सर्वांना आधार आहे काय आधार आहे नामरूपाची काय आहे तो जो सर्वांचा काय प्रेरक आहे सर्वज्ञ आहे सर्वशक्तिमान आहे स्वतंत्र आहे आणि सर्व सृष्टी काय करतो निर्माण करत असतो पुन्हा त्याचं पोषण करतो काय करतो आणि पुन्हा त्याचा लय करत असतो. हे गुण ज्याच्या ठिकाणी आहे तो देवाचाही आणि तोच परमात्मा लावायचा थोडंसं. त्याचे 3 प्रकार. एक निर्गुण निराकार म्हणजे ब्रह्म निर्गुण साकार म्हणजे परमात्मा आणि निर्गुण सगुण साकार म्हणजे सहाय्य घेऊन येत असतं. किती 6 गुणांनी युक्त आहे का यशस्वी ज्ञान वैराग्य सच्चिदानंद आनंद पंढरी म्हणजे परमात्मा 6 गुण घेऊन येत असतो. दोनाचा अवतार आहे. कोणते अवतार? राम आणि कृष्ण. 6 गुण परमात्मा आणावं लागत असते. काय त्यांनी यश दिला तर सर्वाला यश काय होते? यशय गौरविला मारुती विभीषण केला मारुतीकडून जमत असते का? वेळ होते आपला
हे सांगितलं बरं. पुढे तर यश नावाचा गुण हनुमंतराला दिला होता. थोडा अभिमान झाला कोणाला? हनुमंतराला. काही केलं तरी आम्हाला काय प्राप्त होते? स्वतः अभिमान झाला. म्हणून तीर्थयात्रा करीत असताना आणि हनुमंतराय आणि अर्जुन याच्यामध्ये होते, समुद्राच्या कडेला दोघांची गाठ पडली. कोणाची? अर्जुनाची. आणि कृष्ण अवतारातला भक्त कोण? अर्जुन. राम अवतारात भक्त कोण? दोघांची पडली गाठ. तेव्हा आणि हनुमंतराय सांगायला लागले, म्हणले बघ अर्जुना, इथूनच देवाने सेतू बांधला होता. कुठून? लंकेला जाण्याकरता. म्हटलं दगडाचा काय? अर्जुन म्हणायला लागला, म्हणला देवामध्ये सामर्थ्य नव्हतं का? दगडाचा कशाला सेतू बांधा? म्हटलं बाणाचा सेतू बांधायला. कशाचा? इथून बाणाचा सेतू. बाण मारला की लंकेत. अरे म्हटलं ते असे काही आणखी वानर होते की त्यांच्या यांनी बाणाचा सेतू काय होऊन गेला असता? मोडून गेला असता. म्हणला इतका काय पोकळ बांधणारा मी आहो का? आणि जर नाही मोडला तर म्हटलं मी अग्निकाष्ट करेल. कोण म्हणतो? नाही हनुमंतराय म्हणतात मी काय करील? मोडून दाखवेल. नाही मोडला तर अग्निकाष्ट काय? बरं का? दोन्ही आहे ना त्याच्यात. मोडला तर काय करेल? अर्जुन अग्निकाष्ट करेल. आणि न मोडला तर मी आनबाग झाली बा प्रत्येकाची. मग हनुमंतराने आपल्या अर्जुनाने काय बांधला? सेतू बांधला. आणि हनुमंतरायने काय मारली? जय सियाराम. चेंडूसारखा उडायचा. कशाला? पूल तसाच्या तसा. माझं काय करा? ती पडली पंचायती. लगेचच तिथे आगटी पेटवली होती. काय पेटवली होती? अग्निकाष्ट घ्यायचा ना. मग अर्जुन म्हणायला लागला वेळ लावायचा नाही. काय करायचं नाही? काष्ट पेटले नाही. प्रतिज्ञा काय करायची? पुरी करून दाखवायची. मग आता काय करणार? मग उडी टाकणार. काय टाकणार? पण कोणाचं चिंतन? त्यावेळेला आणखी हनुमंतराला सांगितलं. कोणी? अर्जुनाने. म्हटलं हे गदा घेऊन जा की तुमची. हिरा कशाला ठेवला? कशाकरता घेऊन जा? म्हटलं हे पहा, गदेला चालवणारा वीर भक्त एक आहे हनुमंतराय. आणि त्याने जर आणखी अग्निकाष्ट घेतलं तर गदेचा उपयोग घेऊन जागे. उडी टाकणार तितक्यामध्ये एका ब्राह्मणाचं रूप धारण करून कोण आलं? हे आले का? आणि तिथं आल्यानंतर मग ते पुढचा प्रश्न आहे. हे म्हणलं हनुमंता काय करतो? ते सगळं काय केलं? मग सांगितलं बघा सगळं. मग अर्जुनाने सांगितलं, म्हटलं लवकर जाऊया. म्हटलं हे पाच साक्ष कोण होतं? नाही का? हनुमंताने काय मोडला नाही? पूल मोडला नाही. जसाच्या तसाच होता. हे पाहणारा होता. साक्ष कोण? मला साक्ष नाही ते. म्हटलं हे पहा अर्जुन मला मी पुन्हा काय बांधून दाखवतो. मग हनुमंताने काय करावा म्हणून पुन्हा काय बांधला? मग पूल बांधला का? आणि आता हनुमंतराय त्याच्यात नाही. पूल काय झाला? मग हनुमंतराने उडी मारता बरं पूल काय झाला? आणि पूल आता पूल जसा आता पाळी कोणावर आली? अर्जुन. म्हटलं ते आगटी पेटलेली नाही. लवकर काय करा? तयारी करा की. म्हटलं तुमचं धनुष्य कशाला ठेवता? गांडीव धनुष्य. गांडीव धनुष्याला बाण लावणारा अर्जुनासारखा वीर पुन्हा होणार घेऊन जा की मला सांगे. नित्यामध्ये आणखी परमात्मा प्रसन्न होत असतात आणि सांगतात मला अर्जुना आपल्या हनुमंता मिळतील भक्त, पण अर्जुनासारखा भक्त मिळणार. गीता कोणाला सांगितली?
म्हटलं असला प्रकारचा अर्जुन गेला म्हणजे पुन्हा काय होणार नाही, भेटणार नाही. आणि असल्यासारखा हनुमंतराय गेला म्हणजे पुन्हा मग तो ब्राह्मण होता, एकाला दिसायचा कृष्ण आणि एकाला दिसायचा राम. अर्जुनाला कोण दिसतो आणि हनुमंतराला कोण दिसतो? जो राम आहे तोच आणि जो कृष्ण आहे तोच. आणि जो रामकृष्ण आहे तोच विटेवरती काय ठेवले चरण दोन्ही विटेवरी. ऐशी चंद्रभागा आणि ऐसा विटेवर देव कोठे. पण धर्मरक्षा वया अवतारे आपल्या पाण्याची भक्तजन. आणखी राहिलेला विषय दुसरा भंग करून टाकू आपला, इथंच थांबा.